नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपण अधिक मास महात्म्य यामधील अध्याय 23 घेणार आहोत. वैष्णवे नमः. वैष्णवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मल महात्म्य पुण्य आख्यान, मागिले प्रसंगीचे निरोपण, धरा आठवण मानसी, विप्रनंदाची भगिनी, वैश्या गेलसी घेऊनी, ते वार्ता ऐकून कानी, बंधू शोक सदनी पडियेला, इतका वृत्तांत माघे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला, अवधान दीजे श्रवणाला, काय करता झाला विप्रकुमार, शोक करिता तया ते, नगरवासी संभवते, समजावोनी तया ते, ग्रही गेले आपुल्या, या उपरी तो विप्रकुमार, नित्य सारी तसे ग्रहचार, तर्क विक्रय करून उदर, निज हाते संपादितसे, ते येरीकडे नारायण, यात्रा कर्मी वर्षे 3, म्हणे जावे माघारे परतून, लेकरू अज्ञान श्री गुरुची, गुरुकन्या वैश्येने नेली जाना, हे वार्ता विंदित नाही नारायणा, परी अंतर साक्ष जनार्दना, फिरले मन नारायणाचे, म्हणे गुरुग्रही जावे आता, कवन तेथे सुखाची वार्ता, हे तो सांगून गेली देवता, यक्षिणी देवी पूर्वीच, ऐके तक्र विक्राय करावा, एका जारत्वे निर्वाह व्हावा, हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझेने, म्हणून येत येत परतला, पुन्हा मागोती तीर्था गेला, वर्षे 12 कर्मिता झाला, परी नाही मनाला स्थिरता, कोमळ हृदय ब्राह्मणाचे, परिपुण्यवान शरीर त्याचे, विशेष पुण्य गुरुसेवेचे, म्हणून नवनीताचे हृदय पा, असो 12 वर्षा परतोनी, नारायण पातला गुरु आश्रमस्थानी, येता देखला गुरुसेते नयनी, परी त्याची ओळखी मनी ना पुरे, म्हणे ना मग नारायणे हस्त केले, म्हणे आम्ही तुवा ओळखिले, ऐसे वदता तेची वेळे, पायी ठेविले मस्तक, आरडोनी पडलासे गळा, रडो लागला खळखळा, म्हणे वनी टाकुनी वसला, आपण गेला यात्रा ते, म्हणे माझे नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता, नाही कोणी पाळिता पोषिता, आहा अनंता हे काय केले, एक होती भगिनी मज लागून, तेही वैश्याने नेली चाळवून, नेनो असे कवने स्थानी, ते मज लागोनी वंदित नसे, ऐसा साकल्या समाचार ऐकिला, नारायण हृदयी थकित झाला, मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करोनी, म्हणे बाप्पा ऐका आता, होणार ते ना चुके तत्वता, कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, ते याची वार्ता अनुपम्य, ऐसे तया ते आश्वासोनी, बैसता झाला निजासनी, येरी मांडलसे साजनी, परवडी तया भोजनाची, ग्रहीतो पदार्थ अनुकूल नाही, म्हणून कुसमुसी ठाईचे ठाई, आहा देवा माझे देवी नाही, आलिया समयी अतिता, हे नारायणे जाणितले, म्हणे बाप्पा तुवा काय आरंभिले, माझे भोजन तवासे झाले, नाही उरली अपेक्षा काही, मनी विचारी नारायण, रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न, म्हणून मांडिले निर्वाण, वारीला जाण या हेतू, मग येरे दोहन केले, काही उपहारा ते सारिले, मग शयना ते आरंभिले, पाय चुरिले तया ते, तव नारायण विचारता झाला, म्हणे आजवरी दव्यार्थ काय साचिला, तो सत्य निवेदी मजला, शंका या बोलाना मनी, येरूम परम लज्जे करुनी, सांगता झाला ते क्षणी, म्हणे एका दशक नाणे साचुनी, ठेवले सदनी आजवरी, या विरहित काही नसे जाण, पात्र तो मृणमय भोजन, वाहतो तव चरणीची आन, सत्य जाण महाराजा,
निर्मळ हृदयीचा पाहून चित्ती द्रवला नारायण, काही उपाय करून लावावे साधनिया लागी. मग तया ते मधुर वचनी, बोलता झाला तत्क्षणी. मी सांगेन जी करणी, ते तू निजमानी धरसी की. येरू म्हणजे तत्वता, असत्य न करी वचनार्था. सांगाल ते स्वीकारिनाता, नव्हे अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करून बोलता झाला वचन, तोची अवगत हो जान तुम्हाला गुण समजता. म्हणे या मलमासी निशेष, गोदान परम विशेष. जे आचारिता निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. जितके रोम धेनु अंगी असती, तितके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापाची शांती, आचरे तया प्रती हे पुण्य. तरी उदयिक करुणी प्रातस्नान, ही धेनु करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे, करी अर्पण द्विजाते. इतके वचन जरी मानसी, तरी तू या अक्षयी सुखी राहसी. येरू वंदे त्या समयासी, तथास्तु ऐसी अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायण, करील गोदान. एवढीच तया ते उदरपोषणा, म्हणून मना संशया. परी विप्रकुमार तो द्रवला, आधीच होता तो त्रासला. त्याही वरी सद्गुरु भेटला, उपदेश केला परमार्थी. मग भावार्थ धरून सद्गुरु वचनी, प्रातःकाळी आला स्नान करोनी. एक विप्राते बोलावनी, गोपूजनी अनुसरला. दाना ते जो विप्र पाचारिला, तो परम आश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला, पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणासी काय कारण, सांप्रात धेनु येतसे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून, करी भोजन धेनुचे. उपरी विप्र पूजा स्वयं करून, ते धेनु असे दिधली दान. मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण, नसे जाण अन्य काही. एक सद्वाचनो काही, सद्गुरूची भेटी होणार नाही. तया विन सुटेन संदेही, जाना सर्वही भाविका हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही, माता पिता पाळिता दुजा नाही. उदरनिर्वाहाची धेनु तेही, दिधली पाही दाना ते. एका दिनीचे भक्षावया अन्न, तेही किंचित ग्रही असे नसे जाण. या परी सर्वस्वे घडले दान, तया विप्रकुमार लागून. ऐसे झाले ते दिवसी जाण, परिप्राप्त झाला मध्यान्ह. विप्रकुमार तळमळे जेणे करून, अन्न भक्षावया. अंतरीच आपल्या कुसुमुसू, काहीच न बोले सद्गुरुसी. ऐसे करिता अस्तमानासी, संधी आपेसे हो आली. तव नारायणे काय केले, निवांत मनी आसनी बैसले. स्नान संध्या ते मांडिले, आरंभिले पूजना ते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपोषित राहुने दीचकोनी. कीटक पक्षी आदी करोनी, जो त्रिभुवनी पाळीत असे. तेथे विप्रकुमार शुद्रेने पीडित, हे तया तीन सहावेची मात. तो नारद मुनी अकस्मात, देखिले तेथे कौतुकात ते. मग तैसाच त्वरे चालिला, मुनी ब्रह्मलोका प्रती आला. सद्भावे नमस्कारिला, पिता आपुला. आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखिले आजी स्वामी, विप्रकुमाराची अक्षरे लिहिले तुम्ही. जे तक्र विक्राय निर्वाह ओमी, प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामीचे, ते असत्य झाले साचे. तयाने दान केले धेनुचे, पुढे निर्वाहाचे कसे काय. असता हो आला दिनमान, पुढे तयाची गती कवन. असत्य झाले वचन, ब्रह्माक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकोनी नारद मुनीची वाणी, चतुरानन दचकला मनी. निरखता झाला जव ध्यानी, तव सत्यवाणी सर्वही. म्हणे हे तो विपरीत झाले, तया ते सर्वस्वदान घडले. आता उपाया ते पाहिजे केले, तरीच भले कर्म हे पा. येथे जे जे अर्पावे, तया दशगुणी लागे पावावे. हे जाणोनी ब्रह्मदेवे, काय मांडिले विधान. सत्वर ब्राह्मण वेश नटला, सवे दशगायींचा मेळा. घेवोनी भूलोकी आला, त्वरी पावला विप्रसदन. गायी उभ्या करून द्वारी, विप्रकुमारा ते हाक मारी.
येरो पातला झडकरी सद्भावे नमस्कारी तया ते तव चतुरानन बोले तयासी तुझ्या पितरे आम्हापाशी दशगोतम्या रक्षणासी ठेवल्या होत्या निर्धारे त्या तू आपल्या अंगीकारी आता म्हणून झाला बोलता ऐसे वचन ऐकून तत्वता येरू थांबा म्हणे तया ते मी आपुल्या गुरुसी पुसून माघारी येतो परतून ऐसे तया ते वधून आला परतून माघारा. मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा एक विप्र आला से संदेवा तयाने आणिल्या धेनुवा अंगीकार माते म्हणतसे म्हणे तुझ्या बापे ठेविल्या पाही हे तू माते विंदित नाही काय उत्तर असे ते समयी कृपा करून देई तया ते ऐसे ऐकोनी नारायण किंचित केले हास्यवदन कळली अंतरीची खून आला घेऊन विधाता येथे जैसे आपण द्यावे तया दशगुणी लागे पावावे म्हणून या ब्रह्मदेवे दशधेनू आणल्या पा मग तया त्या आज्ञा देतावसरी धेनू आणि ग्रही भीतरी तया विप्राते नमस्कारी जोडल्या करी संदाव्या एरी जावोनी तैसेची केले धेनुका ते अंगीकारिले भरले वरी रोप्यनाने चांगले गणित भले एक दशक ऐसे स्वीकारून ते वेळा नमस्कारुनी विप्र बोलविला नारायणा ते निवेदिता झाला वाडा भरला गोधनी तव तया ते वदे नारायण एक मोडी आता रोप्यनाने धेनू लागी घेऊन येईत्रन आणि उदरा लागोनी तुझिया जे इच्छा असेल अंतरी तेची तू आजी स्वीकारी अर्धनाने तया माझरी असो दे पदरी तुझिया ऐसे आज्ञा पिता तया ते येरू आज्ञा तैसीच वर्तत रोप्यनाने नेऊन बाजारात तृण आणीत धेनू लागी मग गो आणि आपली वासना तोची पदार्थ घेता आपणा अर्ध रोप्यनाने स्वग्रही जाना ठेविता झाला विप्रकुमार धेनू वेते घालून या तर्ण स्वयं सारिलसे भोजन मग गुरुसेवे लागून तत्पर झाला यामिनी तव शिकवण देतसे नारायण हे म्हणे बाप्पा ऐके एक वचन प्रातःकाळी उठून गंगास्नान येई करून झडकरी मग बोलावून विप्रमेळा दान देई धेनू सकळा सवे होई तू तव निराळा पाहिजे कशाला खटाटोप रोप्यनाने तुझ्या पदरी गणती असे 9 द्वारी एक अर्ध रोप्यनानेवरी असो साचारी जाणता तरी 10 विप्र बोलावून दक्षिणेसहित देई गोदान झनी करसी अनुमान वचन जान माझिया ऐसी शिकवण देत तया ते एरू अवश्य म्हणे त्या ते अमान्य स्वामी वचनाते न करी जान स्वामिया नंतर प्रातःकाळी उठून करिता झाला गंगास्नान पाचारोनिया ब्राह्मण केले संपूर्ण गोदान दान केले सर्वही धन मध्यानेही काती नाही धान्य म्हणे हे भगवान जनार्दन केवी प्रावर्तन माझे हे धन देखिले नाही आजवरी ते चालत आले निज मंदिरी तेही न राहावे की पदरी जन्मवरी चुकेना माझी या प्रारब्धी हेची पूर्ण तक्र विक्राय उदार पोषण करावे परी ते धेनू ही जाना दिधले दान गुरु आज्ञे ऐसा कुसुमुसी आपुले मनी परी बोलून दाविना वदनी तव संधी प्राप्त झाली या वन्वी विप्रमने शुधितपा तव चित्रगुप्त वृत्तांता ते समूळ निवेदिले ब्रह्मया ते काल दश धेनुआ दिधल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या समग्र धेनूचे केले दान पदरी नाही काही अन्न तक्र विक्राय उदार पोषण करी उपोषण विप्रकुमार मग शतधेनूचा समुदाव घेऊन चालला ब्रह्मदेव दूरद्वेषी उभा राहुनी पहाहो पाहता झाला विप्रकुमार म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई तुझ्या बापाची हे ठेवी आजवरी पाही पाळली मी ऐसी आख्याताची मात येरू आला धावत धावत पोटी शुधानळा अति तृप्त तो नैनी देखता विप्रराव दैदीप्यमान सर्व शरीरी भस्मे चर्चित वस्त्र पाठरी रुद्राक्षमाळा अतिसाजरी कंठी घाली परिपूर्ण सवे गोधनाचे कळप गणिता 100 भरीमाप मग परितला अति साक्षेप गुरुबंधू जवळिके सर्व वृत्तांत निवेदिला म्हणे द्वारी एक विप्रासे आला
सवेशत धेनूंचा मेळा सांभाळी मजला म्हणत असे. विप्र परमदै दीप्यमान मुखी बोलत असे वचन. तुझ्या वडिलाची ही गोधने वरी रौप्य नाणे शतवरी. ऐसा तो वदित असे वचन. सांगा आता आज्ञा ती कवन येरू. बोलत असे हसून सांभाळी गोधन सर्वही. गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला अनिता. हाती घेऊनी द्रवशता पाहता विप्रगुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेने काही हर्षयुक्त धेनू आणि सर्वही. ही खून नारायणा देठावी. इतर काही अवगत मंगोधने भरून गोठून घातले तया लागी तृण. सवे भक्षी श्रेष्ठान्न आवडे पदार्थ तेची पाम. ऐसे करोनी सारासारी मागुती गुरु सेवांगीकारी. चरण चुरिता निर्धारी बोले ते अवसरी नारायण. मने सख्या ऐके वचन. ग्रहबरी दाटले गोधन यासी सांभाळीसी कैसून. तरी सांगतो वचन ते ऐक. एक एक धेनू ती पोसिता. कंटाळा आला से तत्वता. तेथे 100ची वार्ता केवी आता घडू शके. तरी उद्याईक स्नान करून पाचारी विप्रा लागून संपूर्ण गोधने दक्षिणा दानी. विप्र लागून अर्पावे स्वग्रही न ठेवी एक आडका. इतके कार्य आधी करी का एरो तेसेच करी देखा. उठोनिया प्रातकाळी स्नान सारिले गंगाजळी. पाचारिले विप्रमंडळी समग्र गोधने एकच मिळी. पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून. ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण नेता गोधने बोलतिता. म्हणे प्रतिदिनी वाटितो गायी. यासी तो एक दनाचे भक्ष नाही. ही तो दिसती अपर्वणवाई किंवा शेषशाही तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणाते. अनु कोठून तरी पराते. धेनू मिळेला एक आपणाते दक्षिणेसहित निर्धारे. ऐसे बोलता द्विजवरा समस्त पातले निजमंदिर. इकडे रडे विप्रकुमार होऊन स्थिर बैसलासे. म्हणे रात्री ग्रहबरी दावून बाडा भरलासे गोधनी. कैसी कर्माची कहाणी न देखो नैने पैक. ऐसे म्हणून स्वस्थ बैसला तो दिनास्त होऊ आला. परिपाहोनिया कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका. नमोनिया चतुरानन निवेदिता झाला वर्तमान. म्हणे आपण दिधले गोदान ते दिधले दान तयाने. तक्र विक्राय निर्वाहो ऐसा लिखिताचा भाव. परी एकही धेनू ते न ठेवी हो. पुढे निर्वाहो केसुनी होऊ आला अस्तमान. उपोषित असे तो ब्राह्मण ऐकता मुनीश्वराचे वचन. हास्य केले कमळासने मागुती कमळासने उठून. सवे घेतले सहस्त्र गोधन वरी सहस्त्र रौप्य नाणे घेऊन. चतुरानन पातला उभा राहुनी द्वारदेशी. हाक मारी विप्रकुमारासी येरू धावता आला वचना सरसी. केला विप्रासी नमस्कार. ब्रह्म बोलत असे तेव्हा ह्या धेनू सांभाळीस देवा. वरी रौप्य नाणे ठेवा सहस्त्रवरी पयासे. आता तरी सांभाळी समग्र पाही. वधून गुप्त झाला तेची ठाई. देखता चाकटला निजहृदयी. आल्या लवला ही भीतरी. समूळ वृत्तांत निवेदिला. म्हणे सहस्त्र गोधनांचा मेळा. घेऊनी रौप्य नाणाला. परी पाहता गुप्त झाला नेनवे. ऐकुनी तोषला नारायण. म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा. तरी धेनू ती अर्पितृण. तू ही सारिका भोजन. प्रातःकाळी करून स्नान आणि पाचारून विप्राते. समस्त धेनू दक्षिणेसी दान देई का ब्राह्मणासी. येरू हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनासी बोलत असे. मग दुसऱ्या दिनी तैसाच प्रकार आचारता झाला विप्रकुमार. पाचारुन्या धरामार धेनू समग्र वाटिल्या. दक्षिणेसहित दिधले दान. नाहीसे केले शस्त्र नाणे. न उरे दक्षिणा एकही जाण. धेनू संपूर्ण निजग्रही. ऐसे करिता तये वेळा. वृत्तांत ब्रह्म या ते कळाला. मने शस्त्र गोधने वाटिता झाला. आहार कपाळा हे काय. आता 10 शस्त्र नेता धेनू. त्याही दान देईल ब्राह्मणू. ऐशे प्रत्ययही दशगुणित धेनू. कोठून आणू तया ते आयुष्य शतभरी पूर्ण. तो तव प्रत्ययही करील हेची कारण. त्याचे रुचेले हे येथेची मन. तक्र विकून काय काज. कोण गुरु तया ते भेटला. माझा मंत्र मज फळला. उणे आणिला ब्रह्माक्षराला. हे तव वेदला विहित नसे. मग हंस विमान पाचारिले.
तया ते निजमुखे निवेदिले. भूलोकी जाऊन ये वेळे घेऊन ये विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन. ये रे नारायणा ते म्हणून म्हणे प्रसाद हा जान पै तुझा. पावन केले गुरुराया निवारिले जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागो पाया मिती नाही भावार्थ. स्तुती वदन करवेची जाण वाचेसी पडले दृढ मौन. न गवता विचित्रीय दान नेला उद्धारून ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करीती नारायणाचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती याता याती निवारली.